साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही, मला उलटा पालटाच करून टाकी आणले ते. आपण ज्यावेळेस आपच्या हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा देव जरा घेतो लगे आम्हाला हात पण जोडता येतात, बायावर करता येतात. आता संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते का साहेब असल्याला गणी तुम्हाला जर कळालं ना द्यायला तुमच्या टांग घालून जाईल. खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा दत्ताने सांगतो. अरे धीर धारा काही लतले गाय झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळातात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा कळ काढायचे शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. आपल्या खेड्यात सांगतात ना 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही, हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे कळतं का तुला, बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय बघतोय का रे हराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तो बघून घेतो तो नाही, इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा. माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना. आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल ये, त्याच्यामुळे मला तर कायम टचका असतो साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भेऊन असतो. साहेब हसल्याला गणी तुम्हाला जर कळालं ना द्यायला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं नाही. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ. माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का. त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला. अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे. राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं काय व्हायचं मी सांगतो. काय नाही, उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची, दिवसभर लोकात राहायचं. अरे शेवट बरेच जण म्हणतात आता काम करायचे, हे करायचं ते करायचं. अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही. ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं
अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई. एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500-500, 1000-1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा, त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई, बरोबर आहे ना आवड साहेब? मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायात वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहिती रोज वाद होतात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हल्ली बघितलं आपण, मोह में राम और बगल में सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला. आपले खेड्यापाड्यात आपण वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का? हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे. ध्यानात धरा, आशावादी राहायचं शिका, आशावादी राहायचं शिका. आपण आपल्या गावात लहान असताना गावात ज्याची लेप चलती होती, लेप पाटील की मोठी होती ना, तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंदतो. हे दिवस बदलत राहतात, हे दिवस बदलत राहतात. आणि हे दिवस बदलायचे असं ना, आशावादी राहायचं. अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो का कुठं? लढायची तयारी ठेवा, संघर्ष करायची ठेवा.